तुम्हाला काही कळलं का? नाही सर, इतर वेळी नॉर्मली समजतं की आग कशामुळे लागली, पण इथे आग कशामुळे लागली काहीच समजत नाही. असं ठीक आहे, बघा ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत आली आहे. हो सर. खूप वाईट होरपळलाय हा. कमाल आहे, काही कळतच नाहीये की आग लागली कशी. कसं घडलं हे सगळं? सगळं सुरळीत सुरू होतं, अचानक आग कशी लागली काय माहित. इतक्या सगळ्या लोकांची हाय लागल्याशिवाय राहील का? ए, काय म्हणालास तू? आम्हाला कळलं होतं सर की दिलीप साहेब कुठल्या तरी कोर्ट केसमध्ये अडकले होते. खूप मोठा घोळ होता सर, आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी सुटले होते. बरेच जण नाराज पण झाले होते सर. याच भानगडीमुळे कोणी दिलीपला मारलं तर नसेल ना? नाही, कोर्टाने सोडलं होतं माझ्या पतींना. त्यांनी काहीच केलं नव्हतं. काय केस कसली होती? 9 वर्षांपूर्वी जिजूंच्या थिएटरमध्ये आग लागली होती, ज्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता आणि सगळे जिजूंनाच दोषी समजत होते. अशी कशी हॉलमध्ये आग लागू शकते? नक्कीच कुणाचं तरी प्लॅनिंग आहे. कोणावर संशय आहे का तुम्हाला? कोण करू शकतं असं? कोणी करू शकतं, अनिताही करू शकते. कोण कोण अनिता? टोनीची बायको, आणि ती आज इथे आलीही होती. अनिता, दुसऱ्यांचं घर बर्बाद करून आपल्या परिवारासोबत आनंदोत्सव साजरा होतोय. व्हेरी गुड. वा, छान, वा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सगळ्यांसारखंच तुम्हीही तडफडून मराल. सिक्युरिटी, एक चुप. आवाज खाली. बाहेर काढा हिला, बाहेर काढा. आउट. कदाचित तुम्हा दोघांना तुमच्या अंताचा अंदाज नाहीये. तुमची वाईट वेळ आता सुरू झालीये, लक्षात ठेवा. तू जे केलंस ना माझ्या टोनी सोबत, बघच तू. इथून पुढे तुझं जगणं मुश्किल आहे, कळलं तुला? हे घेऊन जाईला. तू नाही वाचणार, नरकात जाशील तू. अरे बघत काय बसलास, हकलून द्यायला. नरकात जाशील तू, तडफडून मरशील तू, लक्षात ठेव. अगं जा. लेट्स एन्जॉय रोहन. तिच्याकडे लक्ष नको देऊस. दिलीप आणि रोहन ज्या केसमध्ये अडकले होते, त्या केसमध्ये कोर्टाने टोनीला शिक्षा दिली होती. बरं, मग कुणाकुणाला ठाऊक होतं की तुम्ही सगळे इथे रिसॉर्ट मध्ये येणार आहात? माहित नाही सर. बरं, दिलीपजी इथे येण्याआधी या चेअरच्या आसपास कोणाला पाहिलं होतं का? एखाद्या अनोळखी व्यक्तीला? नाही सर, कोणालाच पाहिलं नव्हतं. हे टेबल कुणी रिझर्व केलं होतं? दिलीपजींचा फोन आला होता. म्हणाले की आमच्यासाठी टेबल रिझर्व करून ठेवा, नेहमी इथेच बसायचे. हाच टेबल आणि याच चेअरवर रेग्युलर कस्टमर होते आमचे. कोणाला तरी आधीच ठाऊक होतं की दिलीप इथे याच टेबलवर येऊन बसणार आहे. सर, खुर्चीजवळ अशी एकही वस्तू नाही ज्यामुळे आग लागू शकेल. ही वेगळीच मिस्ट्री आहे. सीसीटीव्ही कॅमेरा. याच्या फुटेजवरून समजेलच की काय घडलं होतं इथे. ओ माय गॉड, हे सगळं कसं झालं? कोण करू शकतं हे सगळं? त्यानेच, ज्याने दिलीपचा खून केलाय, पुरावा नष्ट करण्यासाठी. पण कोणी मॉनिटर रूम मध्ये कसं काय घुसू शकतं? सिक्युरिटी कुठे तुमची? सर, या रूमला सिक्युरिटीची गरजच नव्हती, कारण याआधी असं काही घडलंच नाही. सर, मला नाही वाटत की त्याला सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्या इतपत वेळ मिळाला असेल. त्याने फक्त तोडफोड केली आहे.
आपण जर एखाद्या एक्सपर्टला बोलवलं सर तर कदाचित तो हार्ड डिस्क रिकव्हर करू शकेल. हा सर 9 वर्षांपूर्वी दिलीप आणि रोहनचं एक थिएटर होतं, त्याला आग लागली होती. एक्झिट आणि एंट्री रूट बंद असल्यामुळे त्या आगीत 12 लोकांचा जळून मृत्यू झाला. विक्टिम्सच्या कुटुंबियांनी केस केल्यावर तपासातून अशी माहिती मिळाली की त्यावेळी गार्ड ड्युटीवर होता. टोनी. हो सर. सर कोर्टात हे असं सिद्ध झालं की टोनी खूप दारू प्यायला होता आणि दारूच्या नशेत तो इतका बुडाला होता की तो इमर्जन्सी एक्झिट उघडूच शकला नाही. हो, पण या टोनीची बायको अनिताला ही गोष्ट मान्यच नाहीये की यात चूक टोनीची आहे. सर फक्त तिनेच नाही तर बऱ्याच न्यूजपेपर आणि आर्टिकल्स मधून कोर्टाच्या या निर्णयाविरोधात छापून आलं होतं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा दिलीप आणि रोहनच्या विरोधात सॉलिड एव्हिडन्सेस होते, पण तरीही केस चालूच राहिली. 9 वर्ष लागली. काही साक्षीदारांनी साक्ष फिरवली आणि काही जण देश सोडून बाहेर गेले. सर, दिलीप आणि रोहनने नक्कीच पैसा आणि पॉवरचा वापर केला असणार आणि ही गोष्ट टोनीला समजली असणार. त्यानेच पाठवलं असेल अनिताला दिलीपला मारण्यासाठी. पण फ्रेडी, जर अनिता तिथे उपस्थितच नव्हती तर आग लावेल कशी? नाही, सिक्युरिटी वाल्यांनीच तिला बाहेर काढलं होतं रेस्टॉरंट मधून. अशी कोणती वस्तू असेल जिने अचानक आग लागू शकते? सर कदाचित डॉक्टर साळुंखे आपली मदत करू शकतील. किंवा मग अनिता. तुम्हाला कशाचं आश्चर्य वाटतंय? माझं हसणं बघून की दिलीपच्या मरणाने? दिलीपच्या मरणाचा तुला इतका आनंद का झाला? आता मला आनंद नाही होणार तर कोणाला होणार? काल रात्री रेस्टॉरंट मधून बाहेर पडल्यानंतर तू कुठे गेली होतीस? जेल. माझ्या नवऱ्याला भेटायला. वॉर्डन जवळ सगळे रेकॉर्ड्स आहेत, तुम्ही हवं तर चेक करू शकता. ते तर आम्ही करूच, आणि हेही की प्रत्यक्षात तू ती आग लावलीस कशी? जादूटोणा केलास की काय? मग दिलीपला अचानक आग कशी लागली? जादूटोणा जमला असता तर नक्की केला असता, पण मी खरंच खुश आहे. तो दिलीपही तसाच तडफडून मेला जसं 9 वर्षांपूर्वी ते निरपराध लोक मेले होते, ज्याची शिक्षा माझा नवरा टोनी भोगतोय. तू असं कसं म्हणू शकतेस की टोनीची चूकच नव्हती? तू तर तिथे नव्हतीसच. मी नव्हते तिथे, पण टोनी इथे होता. त्या दिवशी त्याची तब्येत बिघडली होती. त्याने त्याच्या मालकांना, रोहन आणि दिलीपला तसं सांगितलं आणि तो लवकर घरी आला. आग लागण्याच्या आधी चूक त्या दोघांचीच होती. त्यांनी जुना दरवाजा दुरुस्तच केला नव्हता, त्यामुळे बिचारे आत अडकलेले लोक आगीत होरपळून मेले. चूक माझ्या नवऱ्याची नाही, त्या दोघांची होती. मग तर खूप राग आला असेल ना तुला? दोघांचा जीव घ्यावा असं वाटलं असेल. 12 लोक मेले तिथे. माझ्यापेक्षा जास्त राग त्यांच्या कुटुंबियांना आला असेल, पण आज ते सगळेच खुश असतील दिलीपच्या मृत्यूची बातमी ऐकून. खूप खुश असतील, आणि सगळे अजूनच खुश होतील जेव्हा रोहन जळून मरेल. सर 42 जण आहेत त्या 12 विक्टिम्सची कुटुंब आणि जवळचे नातलग मिळून. सस्पेक्ट जास्त आणि वेळ कमी. सर सगळ्यात आधी या 42 जणांमधून अशा लोकांची नावं कमी करूया जे काल दिलीपच्या मृत्यूवेळी शहरातच नव्हते. सर 9 वर्ष झाली या गोष्टीला. कदाचित कित्येक जण देशही सोडून गेले असतील, आणि काही जणांचा मृत्यूही झाला असेल. तरीही तपास तर करावाच लागेल. बघा किती जण शहरात हजर होते जेव्हा दिलीपचा मृत्यू झाला.
काय पंकज, किती जण उरलेत? 27 लोक आहेत सर, जे त्यावेळी शहरात होते आणि त्यांच्याकडे दिलीपला मारण्याचा हेतू होता. ठीक आहे, बोलाव सगळ्यांना ब्युरोमध्ये. बघूया काय काय कारण सांगतात हे यांच्या निरपराध होण्याची. जेम्स, तुझे वडील 9 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये लागलेल्या आगीत होरपळून वारले, हो ना? येस सर. तुमचे हस्बंड फिल्म बघायला एकटेच गेले होते? त्या दिवशी मी बिझी होते म्हणून ते एकटेच गेले. काल रात्री तू कुठे होतास? सर, मी माझ्या फ्रेंड्स सोबत होतो. सर, मी पासपोर्ट ऑफिसमध्ये होतो. त्या दोघांना मी इतक्या सहज माफ नाही करणार. मग काय केलंस तू? विचार केला की दिलीपला प्रत्यक्ष भेटावं आणि त्याला विचारावं की तू असं का केलंस. त्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत घरी गेलो. मी माझ्या बायकोसोबत मॉलमध्ये होतो. सर, तुम्ही माझ्या फ्रेंड्सना विचारू शकता. सर, जर मी त्याला भेटलो असतो तर रेस्टॉरंट पर्यंत जिवंत पोहोचलो नसतो. दिलीपला त्याच्या कर्माचं फळ अखेर मिळालंच. जेव्हा मला रेस्टॉरंट मधनं समजलं की दिलीपच्या बाबतीत काय घडलंय तेव्हा मला खूप बरं वाटलं. आता राहिला रोहन, त्यालाही त्याच्या कर्माचं फळ नक्की मिळेल. आता या 27 जणांपैकी त्याच लोकांची नावं राहू देत जे प्रश्नांची गोल गोल उत्तरं देत होते, कारण त्यांनी त्यांची उत्तरं आधीच तयार करून ठेवली होती. सर, आता 15 राहिले. आता या 15 जणांना त्या दिवसाबद्दल विचारूया जेव्हा 9 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये आग लागली होती. बघूया सगळ्यात जास्त राग कोणाला येत होतो आणि कोण तोंड फिरवतं ते. सर, माझा भाऊ 10वी पास झाला होता. तो म्हणाला की पार्टी द्यायची, मित्रांना मूवी दाखवायचं, पैसे दे. सर, मी त्याला पैसे दिले होते. मी जर पैसे नसते दिले तर बरं झालं असतं. सर, ज्याने कोणी हे केलं त्याने खूप चांगलं काम केलं. मला खूप आनंद झालाय. मला खरंच खूप आनंद झालाय. प्रोफेसर साहेब, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स शिकवतात, हो ना? हो सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट फिजिक्स. पण माझ्या पोटच्या पोराला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नव्हता. खूप रागवायचो मी त्याला. पण अनिकेतला त्याचा कधीच फरक पडायचा नाही. 1 नंबरचा बदमाश बनला होता तो. त्या दिवशीही तो कॉलेज बंक करून मित्रांसोबत पिक्चर बघायला गेला होता. त्यानंतर तो परत कधीही घरी आलाच नाही. हिमेश, राईट? कॉन्ट्रॅक्टर आहेस ना तू? हो सर. हिमेश, 9 वर्षांपूर्वी तू तुझ्या बायको सोबत फिल्म बघायला गेला होतास त्या थिएटरमध्ये. नवीन लग्न झालं होतं माझं. सलोनी बरोबर फिल्म बघायला गेलो होतो. तिला भूक लागलेली. मी समोसे घ्यायला बाहेर गेलो. मी परत आलो तेव्हा बघितलं तिथले दरवाजे लॉक झाले होते. आतून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते आणि तिथून धूर सुद्धा येत होता. सलोनी, मी दरवाजे उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मी वेड्यासारखा दरवाजा वाजवत राहिलो. आदळआपट केली खूप. सलोनी 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 असं सारखा ओरडत राहिलो. अरे कोणीतरी वाचवा माझ्या सलोनीला, सलोनी. पण मी काहीच करू शकलो नाही सर, काहीच करू शकलो नाही. माझ्या सलोनीला मी नाही वाचवू शकलो. तिथे एक गार्ड पण होता ना, टोनी? त्यालाही दरवाजा उघडता आला नाही का? तो नव्हताच सर. बरं, दुसरा एखादा गार्ड, इतर कोणाला बघितलं होतंस का तू? कोणीच नव्हतं सर, कोणीच नव्हतं. मी त्यावेळी कोर्टात जे काही सांगितलं होतं तेच मी आताही सांगतोय सर. जेव्हा सिनेमा हॉलमध्ये आग लागलेली तेव्हा टोनी तिथे नव्हता सर. सर, हे आपले फायनल 15 सस्पेक्ट्स आहेत जे दिलीपला मारू शकतात. सर, कॉप्स म्हणत होते की फायरमनलाही समजत नव्हतं की आगीचा नेमका सोर्स काय होता. त्यांना तर जनरली वासावरून समजतं.
तिथे अशी कोणती वस्तू होती की जी पटकन आग पकडू शकते. पण त्यांना समजलं नाही. आणि त्यांना यामुळे समजलं नाही कारण त्या वस्तूला ना कुठला वास होता ना कुठला रंग. एक्झॅक्टली सर. म्हणजे जर का लिक्विड असतं ना तर दिलीपला चेअरवर बसल्या बसल्या कळलं असतं, त्याला हे फील झालं असतं. आणि जर पावडर असती तर आपल्याला टेस्टिंग मध्ये कळलं असतं. याचा अर्थ हे येस, याचा अर्थ तो गॅस होता. गॅस. अच्छा, म्हणून त्या फायरमनच्या लक्षात नाही आलं की कशामुळे ती आग लागलीये. इनफ्लेमेबल गॅस बॉस, ज्याला फक्त एका स्पार्कची गरज असते आग पकडण्यासाठी. हो, पण मला एक गोष्ट समजत नाहीये की दिलीप या खुर्चीवर बसला होता, मग गॅस खुर्चीवर आला तरी कुठून? खुर्चीतून. काय? खुर्चीतून? असं असेल बॉस, ज्या चेअरवर हा दिलीप बसला होता त्या चेअरच्या खालच्या बाजूला कोणीतरी ज्वलनशील गॅस स्प्रे केला असणार. मरताना दिलीपचा कॉन्टॅक्ट 2 गोष्टींशी आला. एक तर ही चेअर ज्यावर दिलीप बसला होता आणि एक वाईनचा ग्लास जो त्याने हातात धरला होता. आम्ही त्या दोन्ही वस्तू चेक केल्या तेव्हा या चेअरवर आम्हाला इनफ्लेमेबल गॅसचे काही ट्रेसेस मिळाले. बॉस, आपल्या आसपासच्या वातावरणात अनेक ज्वलनशील पदार्थ असतात जे कधी कधी स्पॉन्टेनियसली पेट घेतात. जसं की मार्श गॅस हा एक नॅचरल बायोगॅस आहे आणि ज्वलनशील गॅस याचा मेन कॉम्पोनेंट आहे. याचा अर्थ इन्फ्लेमेबल गॅस कधीही हवेत आपणहून पेट घेऊ शकतो? नाही फ्रेडी, आपणहून नाही. जेव्हा वातावरणात अचानक भरपूर उष्णता निर्माण होते आणि ती वातावरणातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा एक सुपर हाय टेम्परेचर निर्माण होत असतं. या कारणामुळे अशी आग लागते. परंतु साळुंके साहेब, त्या तिथे तर अशी कोणतीच हाय टेम्परेचर वाली गोष्टच नव्हती. एक्झॅक्टली. असा कुठलाच डायरेक्ट सोर्स नव्हता की ज्यामुळे उष्णता निर्माण होऊ शकेल. बॉस, म्हणूनच मला वाटतं की खुन्याने एखाद्या एक्स्ट्रा डिव्हाइसचा वापर केला असावा, हे असं अचानक हाय टेम्परेचर निर्माण करण्यासाठी. आणि ही खुर्ची तर एकदम तयारच होती, तिला तर फक्त एका स्पार्कची गरज होती. पण सर, कुणी अशी हीट कशी काय तयार करू शकेल? हो, नक्कीच करू शकतं ना. पूर्वी आता उदाहरण सांगायचं तर मॅग्निफाईंग ग्लासवर सूर्याच्या किरणांना ठराविक पद्धतीने फोकस करून आपण लहानपणी कागद जाळायचो ना. मला वाटतं पुन्हा एकदा रेस्टॉरंटला भेट द्यावी लागणार. जाणून घ्यावंच लागेल की नेमकी कशाने आग लागलीये. अख्खा एरिया पिंजून काढला सर, पण अशी कुठली वस्तूच नाही मिळाली की ज्याच्यामुळे आग लागू शकेल. आणि ओपन रेस्टॉरंट आहे. जेव्हा खुन्याने दिलीपच्या चेअर खाली तो इनफ्लेमेबल गॅस स्प्रे केला असेल तेव्हा कोणीच बघितलं नसेल. तेच तर, चेअरला आपोआप आग लागली आणि दिलीपचा भाजून मृत्यू झाला. कोणी काही बघितलं नाही आणि आपल्याला एकही पुरावा मिळत नाहीये. सर, त्या डेटा एक्सपर्टने सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर केलं आहे, तुम्ही बघू शकता सर. गुड. दया, तुम्ही जाऊन बघून या. तोपर्यंत मी इथे काही सापडतं का ते बघतो. सर, हे दिलीप आणि त्याची फॅमिली इथे येण्याच्या 15 मिनिट आधीचं फुटेज. हा खुर्ची बदलतोय. याचा दुसरा अँगल आहे का या जागेचा? बघ जरा. 1 मिनिट सर. हा खुर्चीसोबत काय करतोय? गॅस स्प्रे करतोय का? हो, त्याने त्याच्या चेअरवर गॅस स्प्रे केला आणि आपली खुर्ची त्या खुर्चीच्या जागी ठेवली जिच्यावर दिलीप बसणार होता. हा दया, असं? ग्रेट. गुड वर्क. काय झालं सर? ज्याने कोणी दिलीपच्या खुर्चीशी छेडछाड केली होती ना, त्याचा सुगावा लागला. एक पुरुष आहे आणि त्याच्याशी मिळता जुळता चेहराही सापडलाय. आता बघूया, दया पाठवतोय फोटोग्राफ.
खोनी या राहिलेल्या लोकांपैकीच कोणी एक आहे, यांच्यापैकीच कोणी एक. आणि आता याचं दुसरं सावज रोहन. मला वाटतं कोणीतरी दिलीप आणि माझ्या सुटकेमुळे नाराज झालाय. माझ्या जीवाला धोका इकडे. मी तुला नंतर कॉल करतो. बाय. सगळं चेक केलं? सर, एव्हरीथिंग इज ओके. ऑल राईट. पण तू इथेच थांब हा, आणि कोणाला आत येऊ देऊ नकोस. बी अलर्ट. ओके? ओके सर. वाचवा, 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 पाणी, वाचवा, वाचवा. रोहन सर, वाचवा मला. रोहन सर, 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 वाचवा ना. रोहन सर, रोहन सर, सर. My God. काय घडलं असेल इथे आणि कसं? इथेही वेगळ्या प्रकारचा कुठलाही स्मेल नाहीये, फक्त या जळलेल्या बॉडीचा स्मेल सोडून. म्हणजे हा मर्डरही इनफ्लेमेबल गॅसमुळेच झालाय. कदाचित. हे सगळं कसं काय घडलं? हा सर, मी रोहन सरांचा बॉडीगार्ड आहे सर. बरं, तर मग हे सगळं घडलं तेव्हा तू कुठे होतास? सर, रोहन सरांनी मला बाहेर पहारा द्यायला सांगितला. मग थोड्या वेळाने मला त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. मग मी त्यांच्या रूमकडे धावलो, पण सर दरवाजाच्या चारी बाजूनी धूर येऊ लागला. मग मी दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडून आत गेलो तर मी बघितलं सर, रोहन सर पूर्णपणे भाजलेले होते. तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का?
अजबच आहे. रूमच्या आतून काहीच लीड मिळत नाहीये. शॉर्ट सर्किट झालेलं नाहीये. पडदाही हा आतून बंद आहे. या विंडोज परमनंटली क्लोज आहेत. कोणी बाहेरून आतमध्ये येऊच शकत नाही आणि बाहेरूनही आतला व्ह्यू दिसत नाही. कोणी बघूच शकत नाही. मग हा माणूस मेला तरी कसा? ह्याच्यामुळे लागली आग बॉस. या वस्तूमुळे. हे काय आहे सर? फिलामेंट आहे. फिलामेंट? इलेक्ट्रिक बल्बच्या आतलं फिलामेंट. आणि जेव्हा या फिलामेंट मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा हे गरम होऊन एकदम लाल होतं. बॉस, खुन्यानेही याच टेक्निकचा वापर केलाय, तो ज्वलनशील गॅस पेटवण्यासाठी. पण त्या रेस्टॉरंटमध्ये जिथे दिलीपचा मृत्यू झाला होता तिथे आम्हाला असं काही फिलामेंट वगैरे मिळालं नव्हतं. बॉस, इतकी छोटीशी वस्तू आहे आणि ती इतकी मोकळी जागा आहे, कदाचित उडूनही गेली असेल. पण इथे तर ही रूम पूर्णपणे पॅक आहे, त्यामुळेच बेड खाली मला मिळालं हे. पण सर, फिलामेंट मधून करंट पास होण्यासाठी वायरचं एकतरी कनेक्शन असायला हवं ना बेड जवळ. असणार, जवळपास नक्कीच असणार. सर, पूर्ण बेड चेक केलाय आम्ही, रूमही चेक केली आहे, तसं काही मिळालंच नाही इकडे सर. दया, तो दरवाजा कसला आहे? मॅनेजर. येस सर. त्या दरवाजा मागे काय आहे? सर, दुसरी रूम आहे जी या रूमशी कनेक्टेड आहे सर. तशी ही रूम कायम बंदच असते, ही कोणी उघडत नाही सर. उघडा दरवाजा. येस सर. या ना सर. मॅनेजर साहेब, कोणाची रूम आहे ही? कोण राहतं या रूम मध्ये? गेस्ट आहे कोणतरी सर. डिटेल्स चेक करावे लागतील. चेक करा. ओके सर. सर, त्या रूम मध्ये जे काही झालंय ते याच रूम मधून करण्यात आलंय. पण जर करंट या रूम मधून पास केला गेला असेल तर इथून त्या बेड पर्यंत एखादी वायरही असायला हवी ना. आणि जर वायर असती तर बॉस ती रोहनलाही दिसायला हवी होती. हो, कदाचित त्याच्या बॉडीगार्डने सुद्धा बघितली असेल. बोलव त्या बॉडीगार्डला. तुम्ही आत या. मला एक सांग, जेव्हा तू रोहनच्या रूम मध्ये गेलास तेव्हा तुला एखादी वायर वगैरे दिसली इथून या दरवाजातून रोहनच्या रूम मध्ये जाणारी? नीट आठवून बघ. नाही सर, रोहन सर त्यांच्या रूम मध्ये जाण्याआधी मी त्यांची रूम व्यवस्थित चेक केली होती सर. पण वायर सारखी एकही वस्तू मला तिथे सापडली नाही. ठीक आहे, जा तू. मला वाटतंय दया की खुन्याने याच दरवाजाचा वापर केलाय. या दरवाजातून तो रोहनच्या रूम मध्ये आला, त्याने बेडवर इनफ्लेमेबल गॅस स्प्रे केला आणि काहीतरी युक्ती करून फिलामेंटला करंट दिला, ज्याने फिलामेंट गरम झालं आणि इनफ्लेमेबल गॅसने आग पकडली आणि रोहनचा मृत्यू झाला. बॉस, पण एक गोष्ट नक्की आहे, हा जो कोणी आहे त्याला इलेक्ट्रिक्स आणि केमिकल्सची चांगलीच माहिती आहे. प्रोफेसर कुमार, फिजिक्सचे प्रोफेसर कुमार, त्यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहित असेल या सगळ्याबद्दल. दया सर, त्या प्रोफेसर कुमारांना जाऊन भेट. सर. दया, मीही येतो तुझ्या बरोबर. प्रोफेसर घरी आहेत का? हो आहेत. पण आपण कोण? सीआयडी. सीआयडी? काही प्रॉब्लेम झालाय का साहेब? हो, त्यांची जरा चौकशी करायची होती. कुठे आहेत ते? बाहेर मुलांना शिकवत आहेत. मी बोलावून आणतो. राहू दे, आम्ही बघतो.
प्रोफेसर, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला ना, काय बोलायचंय? हे काय ओळखलं का? हे तर फिलामेंट आहे. गुड, बरोबर ओळखलं. तुम्हाला माहिती आहे फिलामेंट आम्हाला कुठे मिळाली? हे तर तुम्हालाच माहिती असेल ना की हे तुम्हाला कुठून मिळालं. रोहनच्या बेडच्या खाली मिळाली. काल रात्री त्याच बेडवर रोहन जळून मेला. व्हॉट? रोहनचाही मृत्यू झाला? काल रात्री तुम्ही कुठे होता? रात्री 9 पासून पहाटे 3 पर्यंत. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये प्रोफेसर साहेब. कालचा मी पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र घरीच होतो. याला पुरावा? हो आहे ना. माझा नोकर रामू आणि विकास, प्लीज कम हिअर. येस सर. यांना सांग जरा काल मी कुठे होतो. सर आमचे एक्स्ट्रा क्लासेस घेत होते, इथेच होते. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? सर संध्याकाळी 6 पासून पहाटे 5:30 वाजेपर्यंत. सर आता आमच्या एक्झाम्स येणार आहेत ना, म्हणून आम्हीच सरांना रिक्वेस्ट केली एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी. ठीक आहे सर, तू जा आता. सर माझे 5 स्टुडंट्स अजूनही आहेत जे सकाळी 9 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत आमच्या सोबत होते. पाहिजे तर त्यांना बोलवू? नाही, नको. आता मी जाऊ शकतो? स्टुडंट्स वाट पाहतायत. प्लीज प्लीज. थँक्यू. हा तर मुलांना मी हे म्हणत होतो की सोल्डरिंग वायर शिवायही आपण मदरबोर्ड फिक्स करू शकतो विथ द हेल्प ऑफ ॲडेसिव्ह कंडक्टर. माय गॉड, अरे ही काय झालं? अरे म्हणजे ही चूक माझ्याकडून झालीच कशी? काय? कसली? म्हातारा झालोय मी, वय झालंय माझं. छे, एक काम का, 1 तासाने फॉरेन्सिक लॅब मध्ये येऊन भेट, मजा दाखवतो. 1 तासाने. सर पण ते हा बॉस, एक काम करा, हा स्विच दाबून ते बल्ब पेटवा. या स्विचने? या स्विचने? हो हो, याच स्विचने. अरे इथे काही कनेक्शन नाहीये, काही नाहीये, कसं काय पेटणार आहे? सांगतोय तेवढं कर ना. कधीतरी माझं बोलणं ऐकत जा ना तू. असं काय? हे घे. काय सर, आमची चेष्टा करताय काय? होणार होणार. अरे कुठे पेटले? काही काय? अरे पेटणार रे, बिलीव्ह मी. 1 मिनिट थांब. हा नक्की बरा आहे ना? हा सर काय माहित काय झालंय, त्या प्रोफेसरांना भेटून आल्यापासून बल्ब्स घेऊन खेळत बसलेत. बरं मला सांग, त्या फिंगरप्रिंटचा काय रिपोर्ट आलाय? त्या फिंगरप्रिंट्स ज्या तू हॉटेलमधून घेतल्या होत्यास आणि त्या रूम मधून पण? सर फिंगरप्रिंट्स खूप मिळालेत, पण सगळे स्टाफ मेंबर्सचेच आहेत, त्या व्यतिरिक्त कुणाचेच नाहीत. हे कसं काय होऊ शकतं? हो साहेब, जरा इथे सुद्धा लक्ष द्या. हो हो हो, बघतोय. हा अरे सर, हे बल्ब्स कस काय पेटले? अरे वा साळुंके साहेब, वायर शिवाय सगळे बल्ब पेटवलेत. पण साळुंके साहेब, हे सगळं आपण केलं तरी कसं? अगदी त्याच पद्धतीने झालं फ्रेडी, जसं की त्या खुन्याने केलं होतं, त्या दिलीपच्या खुर्चीवर आणि रोहनच्या बेडवर. जादूगार साळुंखे, आता जरा स्पष्टपणे सांगा की तुम्ही हे केलं तरी कसं? करंट काय हवेतून आला का? हवेतून नाही आला बॉस करंट. मग करंट आलाय इलेक्ट्रिक पेंटच्या माध्यमातून. इलेक्ट्रिक पेंट? हो, इलेक्ट्रिक पेंट. असं आहे की विजेच्या ज्या तारा असतात त्या मेटलच्या असतात आणि मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणूनच करंट त्यातून पास होऊन पुढे जातो. अगदी त्याच प्रकारचे काही असे पेंटही असतात ज्यांना आपण इलेक्ट्रिक पेंट म्हणतो आणि हे ही गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. यातूनही इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते आणि मजेशीर गोष्ट म्हणजे ही कुठल्याही कलरमध्ये उपलब्ध असतात, ज्यामुळे ते कुठल्याही बॅकग्राऊंडमध्ये मर्जही होतात.
ओ, म्हणूनच आपल्याला हॉटेल रूम मध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये काहीच दिसलं नाही. एक्झॅक्टली दया. खुन्याने खरं तर हॉटेलच्या रूमचा आणि रेस्टॉरंटच्या फ्लोअरचा दोन्हींचा कलर या कलर बरोबर मॅच केला, त्यामुळे तो आपल्याला दिसलाच नाही. आणि हा इलेक्ट्रिक करंट म्हणजे हा जो इलेक्ट्रिक पेंट आहे हा काय सहज उपलब्ध होतो? हो, मिळू शकतो. खरं तर हा इलेक्ट्रिक सोल्डरिंग आणि रिपेअरिंगच्या कामात वापरला जातो. आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की हा शक्यतो उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. केवळ इन्फ्रारेड लाईट मध्ये हा दिसून येतो. थांबा, दाखवतो. बघितलं बॉस? हा, खुन्यानेही या असल्याच इलेक्ट्रिक पेंटचा वापर केला आणि हे असं सर्किट बनवलं. एक गोष्ट मात्र नक्की आहे, हा जो कोणी आहे त्याला या सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती आहे. पण सर, यापैकी खुनी कोण आहे? या प्रोफेसरला तर भेटलोय मी सर, ते तर खुनी नाहीयेत. बन्सी बन्सी तर साधा क्लार्क आहे आणि मला नाही वाटत की एका क्लार्कला सायन्स बद्दल इतकी माहिती असेल. सर, यापैकी सगळ्यात जास्त शिकलेले तर हे प्रोफेसरच वाटतंय. किंवा कोणी असा जो प्रोफेसर इतका हुशार तर नाहीये, पण ज्याला या सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती आहे. म्हणजे तो हाय अभिजी, हाच आहे तो. आठवतंय काय म्हणाला होता हा? हा काय काम करतो? जाऊया का सासूरवाडीला? दिलीप आणि रोहनवर केस झालेली, पण मला माहिती होतं आपले पैसे आणि पॉवरच्या जोरावर ते सुटतील. पण जर त्यांच्याकडे पैसे होते तर माझ्याकडे हुशारी. बरेच महिने मी त्यांचा पाठलाग केला. ते कुठे चाललेत, कोणाला भेटतात, काय करतात, अगदी सगळं. शेवटी त्यांना मारण्याची युक्ती मी शोधून काढलीच, इलेक्ट्रिक पेंट आणि सर्किटच्या मदतीने. या दोन्ही गोष्टींची मला चांगलीच माहिती होती. बस दिली दोघांना शिक्षा. दोघांना मारलं जिवंत जाळून, जसं त्यांनी माझ्या सलोनीला मारलं होतं. हिमेश, तुझ्या बायकोच्या बाबतीत जे काही झालं त्याचं आम्हा सगळ्यांनाच दुःख आहे. पण दिलीप आणि रोहनला मारून तुला काय मिळालं? हं? त्याने तुझी बायको परत आली. सुडाच्या आगीत तू 2 जणांचा जीव घेतलास. कायदा तुला कधीच माफ नाही करणार. तुला याची जास्तीत जास्त शिक्षा मिळेल.